रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पन्हाळा तालुक्यात 2 दिवसात 80 उमेदवारांनी तब्बल 168 अर्जांची खरेदी केली, पण दाखल मात्र एकही अर्ज झालेला नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या सदस्यपदासाठी पन्हाळ तालुक्यात 2 दिवसात 80 लोकांनी 168 अर्ज खरेदी केले. पहिल्या दिवशी 45 जणांनी तब्बल 100 अर्ज खरेदी केले, दुसऱ्या दिवशी 35 जणांनी 68 अर्ज खरेदी केले. मात्र आज अखेरपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी माधवी शिंदे जाधव यांनी दिली. पन्हाळ तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी कोडोली, सातवे, पोर्ले तर्फे ठाणे, कोतोली, यवलुज व कळे या 6 गटातून 6 तर पंचायत समितीसाठी 12 सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पन्हाळ पंचायत समिती सभागृहात अर्ज देणे व स्वीकारण्यासाठी केंद्र चालू केले आहे. आज पहिलाच दिवस असल्याने तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती घेत अर्ज खरेदी केले. त्यामुळे पंचायत समिती परिसरात गर्दी झाली होती. आज पहिल्या दिवशी तालुक्यातून 45 जणांनी 100 अर्ज खरेदी केले. दुसऱ्या दिवशी 35 लोकांनी 68 अर्ज नेले आहेत. शनिवारी सुद्धा अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू ठेवली होती. रविवारी सुट्टी असल्याने आणि त्यातच अमावस्या तोंडावर असल्यामुळे अनेकांनी जाणीवपूर्वक अर्ज भरणे टाळले आहे. सोमवारपासून शेवटच्या 3 दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तेव्हापासूनच गर्दी होणार आहे. विन टीव्हीसाठी पन्हाळ प्रतिनिधी दत्तात्रय बोबडे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.